वाओ अमेजिंग। ये कोथिंबीर वड़ी जो इन्होंने बनाया प्रियंका जी ने, आज ही मैंने बोला और आज ही हमको मिल गया। थैंक यू। हाय हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची कल इन गुजरात तुम्हा सर्वांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आज मी बनवलेले आहे कोथिंबीर वडी आमच्या जान्हवी बायसांसाठी स्पेशल। पहा, मी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। ती छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी इथं घेतलेलं आहे आपल्या रोजच्या वापरातलं भाजीचं तिखट, ते घेतलेलं आहे 2 चमचं। थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। इथे घेतलेले आहेत मी थोडेसे जिरे, कढीपत्ता मी कापून घेतलेला आहे बारीक इथे, आणि इथे मी लसूण असा बारीक करून घेतलेला आहे, मिक्सरला बारीक केलेला नाही, असं ठेचून घेतल्यासारखा घेतलेला आहे। आणि इथे मी घेतलेले आहे तीळ, साधारण 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे मी, आणि थोडीशी घेतलेली आहे हळद। आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे बेसनचं पीठ। यामध्ये मी 2 वाट्या बेसनचं पीठ टाकणार आहे आणि छान असं त्याला आपण मळून घेणार आहे। सगळं एकत्र असं मिक्स केलं ना छान, त्याचा एक वेगळा छान सुगंध येतो। पहा, सगळे मसाले वगैरे एकदम मिक्स झाले की मी एक्स्ट्राचा वेगळा कोणताच मसाला ह्यात टाकलेला नाही, जे काही तुम्हाला आता दाखवलेले आहे तेच मसाले आहेत। आणि आता मी इथं छान असं मळून त्याचा गोळा करून घेत आहे। सगळीकडून सगळा मसाला सगळा पिठाला लागला पाहिजे, त्यामुळे छान असं मळून घ्यावं लागते त्याला। थोडंसं बेसनचं पीठ चिकट असतं, त्यामुळे मळायला थोडेसे म्हणजे चिकट असल्यामुळे थोडीशी अडचणच येत आहे, पण छान असं मळून घ्यायचं। इथं मी वड्या उकडायची चाळणी घेतलेली आहे आणि तिला मी थोडंसं तेल लावून घेत आहे, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते खाली त्याला चिटकू नये, आणि जेव्हा वड्या आपण कापू तेव्हा त्या सुटसुटीत होऊन बाजूला व्यवस्थित निघतील। आता इथं मी पीठ जे आहे ते छान त्या चाळणीमध्ये असं थापून घेत आहे एकसारखं, कुठे जाड कुठे पातळ असं नाही झालं पाहिजे, सगळ्या साईडून व्यवस्थित त्याला थापून घेत आहे। इथे मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं आणि मी त्यात ही वड्या उकडायची चाळणी अशी याच्यावरती ठेवून त्याच्यावरती ताट ठेवून घेणार आहे, आणि याला छान अशी 10 मिनटं तरी मध्यम आचेवरती वाफ देऊन घ्यायची आहे। छान असं उकडून निघतं ते। पहा किती छान उकडले गेले आहे आता हे। आता ह्याला मी थंड व्हायला ठेवणार आहे। हे आता थंड झाले, मी याच्या आता वड्या पाडून घेत आहे चाकूच्या मदतीने। पहा किती छान वड्या पडत आहेत, पहा। आणि खाली जास्ती चिकटलंही नाही, आपण तेल लावलं होतं त्यामुळे खाली चिकटत नाही बिलकुल। किती छान वड्या बनलेत पहा। आता मी ह्या वड्या तेलातून तळून घेणार आहे। मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि तिथे तेल गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये टाकून वड्या तळून घेत आहे। शक्यतो एकदम मंद आचेवरतीच तळायच्या, म्हणजे आतमधून पूर्ण अशा तळल्या जातात आणि वड्या एकदम अशा खमंग लागतात। जर आपण एकदम कडक तेलात टाकून जर त्या तळल्या तर त्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता राहते। कच्च्या म्हणजे तसं आपण उकडून घेतलेलंच राहतं, पण जर समजा मध्यम आचेवर छान असे फिरवून फिरवून जर तळल्या तर त्या एकदम खुसखुशीत होतात। तुम्हाला आजचा माझा हा कोथिंबीर वडीचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी। चला, आता वड्या तर तयार झालेल्या आहेत, मी आता जान्हवी बायसांना देऊन येते। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। जान्हवी बाईसांना आणि प्रीतीजींना तर वड्या खूप आवडल्या। तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा। धन्यवाद।